नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज भालवणी येथे एक आदत आणि एक बैल हे मैदान होतं. मित्रांनो, काही कारणास्तव हे मैदान आज पार पडलं नाही, परंतु मित्रांनो या मैदानात एक प्रेक्षणीय लढत झाली. आणि मित्रांनो, आज निंबाळकर सर यांचं स्वप्न आपण जर बघायला गेलो तर पूर्ण झालं. कारण मित्रांनो, आज हिंदकेसरी सर्जाने सप्त हिंदकेसरी बाकासूरचा पराभव केला. आणि मित्रांनो, निंबाळकर सर आपण जर बघायला गेलो तर त्यांचं हे स्वप्न होतं. आणि मागच्या 5-6 मैदानात खूप अटीतटीच्या लढत झाल्या, परंतु त्या लढतीमध्ये बाजी मारली ती सप्त हिंदकेसरी बाकासूरने. परंतु आज भालवणी मैदानात सर्जा आपल्या मालकांसाठी पळाला आणि सर्जाने पण सिद्ध केलं की का तो वेगाचा शेवट आहे. आणि मित्रांनो, आपण जर बघायला गेलो तर आज निंबाळकर सर खूप व्यक्त झाले. त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जर बघायला गेलो तर खूप ट्रोलिंग केलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप बोलण्यात आलं की तुम्ही आता बांधावर बघून शर्यत बघा, त्याच्यानंतर तुमचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. परंतु मित्रांनो, आज निंबाळकर सर खूप व्यक्त झाले. ते बोलले की कधीच कोणत्या नंदीला कमी समजू नका. आणि आज सर्जाने सिद्ध करून दाखवलं. माळशिरस मैदानानंतर जर सर्वात मोठा आनंद आहे तर तो आजचा. आणि निंबाळकर सर बोलले की आज खरे 61 लाख रुपये फिटले. आज मी खूप खुश आहे. आणि मित्रांनो, आपण जर बघायला गेलो तर निंबाळकर सरांना खूप ट्रोलिंग देखील केलं होतं. आणि ते सुद्धा बोलले की कुठेतरी माझी सुद्धा चूक होते आणि माझी पण विधानं कधी कधी चुकतात. त्यांनी त्यांची सुद्धा चूक मान्य केली होती, परंतु ज्या लोकांनी त्यांना ट्रोलिंग केलं त्यांना सुद्धा त्यांनी आज उत्तरं दिली आहेत. आणि मित्रांनो, खरंच हिंदकेसरी सर्जाला सुद्धा मानलं पाहिजे. मागे आपण जर बघायला गेलो तर पिंचोडला त्याला दुखापत झाली होती. त्या दुखापतीतून आज चांगला असा कमबॅक त्यांनी केला. कारण सप्त हिंदकेसरी बाकासूरचा पराभव करणे तेवढं सोपं नाही. आणि आज निंबाळकर सर सुद्धा बोलले की आज माझे खरे 61 लाख रुपये फिटले. आणि मित्रांनो, आता सर्व सर्जाप्रेमी असतील, बाकासूरप्रेमी असतील, त्यांना एकच विनंती आहे मित्रांनो. ठीक आहे, मालकांमध्ये गैरसमज असतात, पण आपण जर आज बघायला गेलो इंस्टाग्रामवर हिंदकेसरी बाकासूरचं जे इंस्टाग्रामवरती ऑफिशियल पेज आहे, त्या पेजवरती तुम्ही हा समोर बॅनर बघू शकता. आज झालेल्या अतितटीच्या लढतीत बाकासूरच्या लहान भावाचे म्हणजे सर्जा, त्याचं स्वप्न पूर्ण झालं. बेस्ट ऑफ लक सर्जा, पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. हे मित्रांनो हिंदकेसरी बाकासूरच्या ऑफिशियल पेजवरून पोस्ट करण्यात आले आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, आपापसात वाद करू नका. आणि मित्रांनो, आता लवकरच 21 तारखेला आपण बघायला गेलो तर ही जोडी बिंजोडचा बादशाह मथुर आणि वेगाचा शेवट सर्जा, ही जोडी आपला पेडगावला मित्रांनो पळताना दिसेल अशी सगळीकडे चर्चा आहे. अजून काय तितकं 100% झालं नाही, पण बघूया. कारण माळशिरसला या नंदीने माळशिरस मैदान गाजवलं होतं आणि तिथून मित्रांनो आता पेडगावला सुद्धा ही जर जोडी पळाली तर मित्रांनो चांगली अशी आपल्याला लढत बघायला भेटेल. आणि मित्रांनो, या व्हिडिओमार्फत सर्वांना एकच सांगणं आहे की ठीक आहे, तुमचा पण एक आवडता नंदी असतो, त्या नंदीचा जेव्हा विजय होतो तेव्हा जल्लोष करा, परंतु मित्रांनो समोरच्या नंदीला नावं ठेवू नका. तर मित्रांनो, येत्या 21 तारखेला हे नामांकित मैदान होणार आहे पेडगाव केसरी, त्याची एक झलक. आणि मित्रांनो, या मैदानात जो पेडगाव केसरीला प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरेल त्याची खरंच इतिहासामध्ये नोंद ठेवली जाईल, कारण या मैदानाला तेवढा मान आहे. तर मित्रांनो, कशी वाटली व्हिडिओ मार्फत आपलं एकच सांगणं आहे की सप्त हिंदकेसरी बाकासूरचं सुद्धा बैलगाडी क्षेत्रामध्ये खूप मोठं असं वर्चस्व आहे. आणि हिंदकेसरी सर्जा सुद्धा चांगला असा आता नाव कमावतोय, चांगला असा पळतोय. तर कोणत्याच नंदीला ट्रोल करू नका. कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय गाईज.